चोऱ्या माऱ्या करता, लोकांना फसवता, लाजा वाटत नाही का रे तुम्हाला? हा अरे व्हॉट? आई साहेब सोडा. आता आई आठवली का? हा चांगल्या घरातला दिसतोयस आणि चोऱ्या माऱ्या करताना लाज वाटत नाही का तुला? हा अरे थांबा साहेब. या 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 अभिजित राजे या. अहो तुमचीच वाट बघत होतो. एकदम बरोबर टाइमावर आलात तुम्ही. हाच तो चोर, तुमच्या मिसेसचं कार्ड चोरणारा. अरे आता हे आलेत ना, ह्याच्या समोर थांबा साहेब. एक मिनिट, तुम्हाला ना स्टेटमेंट दाखवतो. हे बघा, कार्डवर आणि मस्त मज्जा आणि चैन केलेली स्टेटमेंट. कॉफी शॉप काय, हॉटेल काय, शॉपिंग काय, वाईन शॉप काय, एकदम मज्जा मज्जा केली यांनी. हा काल तर यांनी ज्वेलरी शॉप मधून कानातले खरेदी केले 70,000चे. काय आहे सोहम? तुम्ही ओळखता याला? पण हे कार्ड नक्की यांनीच वापरलंय? 100% यांनीच वापरलंय. अहो काल जेव्हा कार्ड तुम्ही ब्लॉक केलं ना, तेव्हा हॉटेलमध्ये जेवायला गेला होता. सोबत कोण कोण होतं ते माहित नाही. 4,000चं बिल केलं यांनी आणि नंतर कार्ड स्वॅप करायला गेला. ते होईना. मग काय 1.5 लाखाचं घड्याळ तिकडे घाण ठेवलं. अहो 4,000च्या बिलासाठी 1.5 लाखाचं घड्याळ. त्या हॉटेल मालकाचा पण विश्वास बसला नाही, म्हणून त्या हॉटेल मालकाने याचा ऍड्रेस घेतला. तोच ऍड्रेस आम्हाला मिळाला आणि मग याचा आम्ही ट्रॅप लावला. हा जसा बिल्डिंग खाली उतरला ना, तसाच याला धरला आम्ही. ते 1.5 लाखाचं घड्याळ तुमच्या पैशातनं घेतलंय की अजून कुणाला गंडवलंय ते बघायचंय आम्हाला. नाही, त्याच्या आईने दिलंय त्याला. ते आईने दिलंय? वा. या या साहेब, ही तुमची कंप्लेंट आणि आमचा रिपोर्ट. ह्याच्यावर सही करा. याला 5 वर्ष बरोबर खडी फोडायला लावतो की नाही बघा. बघतो काय? या साहेब सही करा. सर सर ऐका ना. सर साईन नका करू सर, प्लीज. मी एकदा काय बोलतोय ऐकून तरी घ्या ना. चल तिकडे चल. करा सर, सही करा. सर माझं करिअर आहे सर. सर ऐकून घ्या ना एकदा मी काय म्हणतोय ते. प्लीज 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 नका नका. चल तिकडे. एक थांबा साहेब. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय किंवा आमचाच काहीतरी गोंधळ झालेला दिसतोय. म्हणजे सोहम माझा मुलगा आहे. काय? बाबा बाबा, हे वडील आहेत माझे. बाबा तुम्ही साईन नका करू. तुम्ही सांगा ना त्यांना. मुलगा आहे तुमचा? हो. ते कार्ड मी माझ्या बायकोला दिलं होतं. तिनं याला दिलं असेल आणि तिनं ते मला सांगितलं नाही किंवा ते मी ऐकलं नसेल किंवा म्हणजे काहीतरी गोंधळ आहे. तो आमचाच आहे. सॉरी, तुम्हाला उगीच त्रास झाला. हरकत नाही अभिजित साहेब. अहो थोडं मुलाकडे लक्ष ठेवा. पाहण्यासारखा पैसा खर्च केलाय त्यांनी. मी स्टेटमेंट पाहिले ना. मी बोलतो त्याच्याशी. अच्छा, तुमचा मुलगा म्हटल्यावर कंप्लेंट मागे घेणार ना? हो. ठीक आहे. जा जा, ठेवून जा त्याला. शिंदे, चहा सांगा. डोकं एकदम भनभनायला लागलं. निघा 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 तुम्ही.
सर ऐका ना. हा सगळा काय प्रकार आहे सो? माझा अजून विश्वास बसत नाही सगळं तू केलंस म्हणून. अरे मी तिला दिलेलं कार्ड चक्क तू वापरत होतास आणि तिला माहितीच नाहीये. तू तुझ्याच आईला फसवतोयस. अरे तिला किती अभिमान आहे तुझा. काय केलंस तू हे? सर मी काही केलेलं नाहीये सर. ॲक्च्युली ते कार्ड चुकून माझ्याकडे राहिलं होतं. मला पैशांची गरज होती आणि मी पैसे शुभ्राकडे मागणार होतो. पण शुभ्रा माहिती आहे ना कशी आहे. 10 प्रश्न विचारणार. कशासाठी हवेत पैसे, काय करायचं आहे, कुठे खर्च करणार. तुम्हाला माहित नाही ती कशी आहे. ती शुभ्राबद्दल एकही चुकीचा शब्द बोलू नकोस. मला छान माहिती आहे ती कशी आहे ते. ऐका ना सर. बरं तिचं जाऊ द्या. मला पैशांची गरज होती. मला नाईलाजाने ते कार्ड वापरावं लागलं. मी ते कार्ड आईला परत करणारच होतो. कधी? तुझ्या अडचणी तर संपतच नाहीत रे सोहम. आणि तुझ्या गरजांसाठी तू पैसे खर्च केले असतेस ना, मी एका शब्दाने बोललो नसतो. पण तुला स्टेटमेंट टाक. ज्या तुझ्या महत्वाच्या गरजांसाठी तू पैसे खर्च केलेत ना, त्या गरजा किती महत्वाच्या होत्या ते बघ एकदा. फक्त हॉटेलची बिले स्वाईप झालेत सोहम यातून. तेही कमीत कमी 3000 रुपये. शॉपिंग तर तू एवढं केलंस ना, माझ्या लग्नात मी एवढं शॉपिंग केलेलं नव्हतं. अरे फक्त आईस्क्रीम पार्लरचं बिल 3000 रुपये. सर ऐका ना. आय एम सॉरी. ते मी मित्रांना घेऊन गेलो होतो. 16,000चे कपडे घेतलेस तू. सर हो ते मला मीटिंगला जायचं असतं ना. मीटिंगला नवीन कपडे लागतात म्हणून. मिस युनिव्हर्स मधून साड्या आणि सलवार सूट हे नक्की शुभ्र आणि आसावरीसाठी नाही घेतलेस. सर ऐका ना. आय एम सॉरी. माझं चुकलं. नुसतं सॉरी म्हणून प्रश्न सुटत नाही रे सोहम. तुला कळत कसं नाहीये. हे तुझ्या आईला कळेल तेव्हा तिला किती वाईट वाटेल. तिला विचारेल हेच वाटतंय की ते कार्ड तिच्याच कडे आहे. एक मिनिट. जर आसावरीला असं वाटतंय की ते कार्ड तिच्याच कडे आहे, याचा अर्थ ते कार्ड तू तिला परत केलंयस, बरोबर? ते कार्ड तुझ्याकडे कसं? याचा अर्थ तू दुसरंच कुठलं तरी कार्ड तिला दिलंयस. सर मी खरंच मूर्ख आहे. आईने मला ते कार्ड दिलं होतं पिन चेंज करण्यासाठी. मी पिन सुद्धा चेंज केला. पण ते कार्ड परत दिलं ना तिला, तेव्हा मी चुकून दुसरं कार्ड दिलं असेल. असून तू खोटं बोलतोय सोहम. एक खोटं लपवण्यासाठी दुसरं खोटं, दुसरं लपवण्यासाठी तिसरं खोटं, आणि प्रत्येक वेळी खोटं बोलणाऱ्याला लक्षात ठेवावं लागतं की मागच्या वेळी मी काय बोललो होतो. खोटेपणा ही एक दलदल आहे रे सोहम. जितकं खोटं बोलशील तितका त्यात आत रुतत जाशील. तुला जर कळलं होतं की तू चुकून वेगळंच कार्ड आसावरीला दिलंयस, तर तुला जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा तू ते परत करण्याचा एकदाही प्रयत्न का नाही केलास रे? राजस्थानला तू तेच कार्ड वापरत होतास, तेव्हा तर तुझी आई तुझ्या बरोबर होती. तेव्हा का नाही परत केलंस? सर ऐका ना. मी ते कार्ड देणार होतो पण मला भीती वाटली. त्या कार्डवर मी इतका खर्च केलाय, मी आईला काय सांगणार? अरे पण ते पैसे खर्च होत आहेत हे आम्हाला कळणारच होतं ना. प्रश्न फक्त पैशाचा किंवा खोटेपणाचा नाहीये सोहम. काल तुझी आई एवढी काळजीत होती, ते कार्ड दुसरं कोणीतरी वापरतंय हे कळल्यावरती रडत होती, तेव्हा तुला एकदाही सांगावं असं वाटलं नाही ते कार्ड तुझ्याकडे आहे म्हणून? हो सर बरोबर बोलताय तुम्ही. मी विचार करतच होतो. विचार? कसला विचार रे? तू कसलाही विचार करत नव्हता सोहम. तू फक्त तुझ्या आईला दोष देत होतास. तू वेंधळीच आहेस, तुला काही कळत नाही. तू कोणाला तरी कार्ड दिलं असेल, याला चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात सोहम. सर ऐका ना. चुकी झाली सर. सर आय एम रिअली सॉरी. आणि हे सगळं मी नाही केलं. ही प्रज्ञाची आयडिया होती. तिने मला सांगितलं की हे कार्ड बदल आणि खोटं कार्ड आईला दे म्हणून. सर आय एम सॉरी. प्रज्ञा? हो, आय सी. मिस युनिव्हर्सची खरेदी तिच्यासाठी झाली होती का? हो सर. ती पण तिचीच आयडिया होती. मी नको नको म्हणत होतो तिला. तू नको नको म्हणत होतास तरी ती तुझ्यावर जबरदस्ती करत होती. इतका दूधखोळा नाही असतो तो. मी तुला चांगलं ओळखतो. इतरांच्या छोट्या छोट्या चुकांवर इतका रिॲक्ट होतोस तू. शुभ्राच्या न केलेल्या चुका सुद्धा दिसतात तुला. तुझी एवढी मोठी चूक तुला दिसली नाही? आय एम सॉरी सर. चूक झाली सर. मी हात जोडतो तुमच्या समोर. मी हवं तर पाया पडतो. प्लीज मला माफ करा सर. पण प्लीज आईला काही सांगू नका यातलं. सोहम, काल सोन्याच्या दुकानातून तू 70,000ची एक वस्तू घेतलीस. ती तू शुभ्रा किंवा आसावरीला दिलेली नाहीयेस. कोणाकडे आहे ती वस्तू? प्रज्ञाकडे. शुभ्रा, शुभ्रा. अरे वा प्रज्ञा, डायरेक्ट बेडरूम मध्येच घुसलीस ग माझ्या. बाहेर थांबावं, थोडेसे मॅनर्स.
खूप सॉरी, मी कोणाशी मॅनर्स बद्दल बोलतेय. ए शुभ्रा, काय ग तू सारखी सारखी चिडत काय असतेस माझ्यावर? मी तुला किती जवळची मानते ना तुला माहित नाही. आणि तू माझ्यासाठी खूप लक्की आहेस, लक्की. काय मी तुझ्यासाठी लकी आहे? प्रज्ञा, डोकं दुखतंय का तुझं, का ताप आलाय? हे काय ग शुभ्रा? बरं बोला, आज काय दाखवायला आलाय? या तुला कसं माहित मी काहीतरी दाखवायला आलीये? हे बघ, माझे नवीन कानातले छान आहेत ना, 70,000चे आहेत. सुनीलनी पाठवले दुबईवरून, प्युअर गोल्डचे आहेत. वाव, किती छान आहेत ग. मी खूप नशीबवान आहे, मला असा नवरा मिळाला. नाहीतर कुणाचा नवरा असा हौसेनं करतो गो बायकोसाठी? तुझा करतो का? सोहम खूप प्रेम करतो तो माझ्यावर. आमचं लव्ह मॅरेज आहे, माहित नाही का तुला? हो ग, पण लव्ह मॅरेज हल्ली टिकतात कुठे? आधी प्रेम करतात आणि मग लग्न झाल्यावर कळतो की चुकलो आपण. नाही, सोहम माझ्यासाठी सगळं करतो. रिसेंटली त्याने तुझ्यासाठी काय घेतलं? तो माझ्यासाठी काय करतो आणि त्याने माझ्यासाठी काय घेतलं हे मी तुला का सांगावं? म्हणजे काही नाही घेतलं. खरं तर काही गरज नाहीये तुला काहीच सांगायची, पण माझ्या बर्थडेला रिसेंटली त्याने मला एक नेकलेस गिफ्ट केलाय. हो, दाखव ना मला प्लीज प्लीज प्लीज. किती बालिश आहे सगळं. हॅलो. हॅलो प्रज्ञा, कुठे आहेस तू? घरी. काय झालं? काही नाही, आम्ही आईस्क्रीम खायला जात होतो. मी एकटाच जात होतो, म्हटलं तुला विचारूया तू फ्री आहेस का? आत्ता येते ना. कुठे येऊ? इथे पोलीस चौकीजवळ. पोलीस चौकीजवळ कशाला? नाही नाही, इथे चांगला आईस्क्रीम मिळतं ना, म्हणून म्हटलं इकडेच आईस्क्रीम खाऊ. बरोबर, येते मी. बाय. शुभ्रा, मी जाते, मला एक अर्जंट काम आलंय. ए शुभ्रा, तुझा नवरा तुला आईस्क्रीम खायला नेतो का ग? काय? नाही, मी आपलं सहजच विचारलं. येते, बाय. आईंचं कार्ड सोहमकडे कसं? तर मला मान्य आहे, मी खूप चुका केल्या आहेत, पण त्या सगळ्या मला प्रज्ञाने करायला लावल्या. मी तिला नाही नाही म्हणत होतो, पण खोटं वाटतं ना तुम्हाला तिला विचारा आल्यावर. तो म्हणे तू काय लहान मूल आहेस का की प्रज्ञाने धाक दाखवला आणि तुझ्याकडनं वाटेल ते करून घेतलं? तसं असेल तर तू बिझनेससाठी माझ्याकडनं 9 लाख रुपये नेले होतेस, तेव्हा कुठे होती प्रज्ञा? कुठे आहेत ते पैसे? आहेत ते, मी इन्व्हेस्ट केले आहेत. तेच विचारतो मी, कुठे इन्व्हेस्ट केलेस? त्या पैशांचा हिशोब मागितला होता मी तुझ्याकडे, तोही अजून तू दिलेला नाहीये. तू म्हणालास त्या पैशांवर मी काहीतरी बिझनेसची सुरुवात करतोय. कुठे आहे ती सुरुवात? सोहम, ज्या सढळ हाताने तू स्वतःवर पैसे खर्च करतोयस ना, ते पैसे कमवायला खूप मेहनत लागते, घाम गाळावा लागतो. आणि मेहनत करणं, घाम गाळणं, कार्ड स्वाईप करणं इतकं सोपं नाही आहे रे. हे सगळं करताना आईचा थोडा तरी विचार करायला हवा होतास रे. या कार्डाच्या भरोश्यावर नोकरी सोडायला निघाला होतास? मारे म्हणाला होतास आजोबांचा सांभाळ करीन, आजोबांची काळजी घेईन. कसं करणार होतास मला तर काही कळतच नाही. सोहम, मी आले आईस्क्रीम खायला. हॅलो. अभि, तू? अभि नाही, अभिजित राजे. पूर्ण नावाने हाक मारायची मला. ओके? हो, चालेल ना. अभिजित राजे. अय्या, तुम्ही दोघं इथे काय करताय? आईस्क्रीम खायला आलात? कसा योगायोग बघ ना सोहम. अरे, मला पण आईस्क्रीम खायची आता खूप इच्छा झाली. सोहमने फोन केला म्हणून आलीस तू इथे? मी सांगितलं होतं त्याला. हो सॉरी, विसरलेच मी.
पण का? मला का बोलवलं इथे? मी सांगू का तू सांगतोय? काय झालं? बोला ना. बाय द वे सोहम, तू माझ्या कानातले बघितलेस? नवीन आहेत, सोनीलनी पाठवले. अभिचित्राचे तुम्ही पण बघा ना. तुझ्या गालाला काय झालंय? काय नाही पडलो. हे बघ, त्यांना सगळं माहिती आहे. काय त्यांना सगळं कळलंय. काय माहितीये? हे कानातलं तुम्ही, मी जे कार्ड आसावरीला दिलं होतं ना, ते कार्ड स्वाईप करून घेतलंय. तर 70,000चं कानातलं त्यांनी तुला का दिलं आणि तू का घेतलंस? इथे सांगणार आहेस की म्हणजे का दिले? म्हणजे त्याने दिले मला, मी नको नको म्हणत होते. तू आत्ताच म्हणालीस ना सुनीलनी दिलं म्हणून. म्हणजे हो ना, सुनील मला म्हणाला की तू हवे ते कानातले घे, मी पैसे पाठवतो. आता सुनीलचे पैसे यायला थोडा उशीर झाला म्हणून मी सोहमकडनं थोडे उसने घेतले. अरे बोल ना सोहम, खरंय की नाही? आणि अहो सुनीलने पैसे पाठवले ना की मी पैसे देणार होते परत. पाठवले का सुनीलनी पैसे? नाही, मी त्याला नाही म्हणाले. मला नंतर हे कानातले आवडले नाहीत. हे रे बाबा तुझे कानातले परत. त्यासाठी मला इथे पोलीस स्टेशन जवळ बोलवायची काय गरज होती? मी नको नको म्हणत होते. हे घे आणि परत नेऊन दे. ए प्रज्ञा, प्रज्ञा ऐक. सर 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 ऐका ना सर, ती खोटं बोलते सर. हे कानातले घ्यायला तिने मला फोर्स केला होता. हे बघा, मला कळतंय मी चुकलोय, पण तुम्ही. सोहम, त्या प्रज्ञाकडे वाया घालवायला खूप वेळ आहे रे. तुझं तसं नाहीये. तुला तुझं आयुष्य घडवायचंय, तुझा संसार फुलवायचा आहे. तुझा वेळ त्या प्रज्ञाबरोबर वाया घालवू नकोस. नाही घालवणार सर, नाही घालवणार. चल घरी जाऊया. सर सर ऐका ना सर. घरी यातलं काही कळू देऊ नका ना सर, प्लीज. शुभ्राला आणि आईला यातलं काही कळू देऊ नका. शुभ्राला कळलं तर मला माहित नाही ती काय करेल. सर फाडून खाईल ती मला. आणि आईला कळलं मी पोलीस स्टेशनमध्ये होतो तर आईला खूप वाईट वाटेल सर. सर सर नका ना सर, मी हात जोडतो तुमच्यासमोर, प्लीज. घरी काही सांगू नका सर. मी हवं तर पाया पडतो सर, प्लीज प्लीज. घरी काही कळू देऊ नका. चल सो. सर ऐका ना प्लीज. सर ऐका ना सर, प्लीज. चल सो, मग थांबण्यात काय अर्थ नाही अरे. चल. मला घरी जायच्या आधी कळायला हवं तुम्ही आईला सगळं सांगणार आहात की नाही. हे बघ सोहम, तुझी आई माझी बायको आहे आणि मी बायकोपासून काहीही लपवत नाही. रादर आपल्या माणसांपासून काहीही लपवायचं नसतं. तू जर चुकला असशील तर ते जाणून घ्यायचा तुझ्या आईला पूर्ण अधिकार आहे. तू ही चुका फेस करायला शिक. चल. सर नको ना सर. मी सर, पाया पडतो तुमच्या सर, प्लीज. चल प्लीज सर. सोहम रे, तुला काय झालं? काय लागलं? इथे बस आधी बाळा, ये. अरे काय झालं? काय झालं? अरे कुठे? अहो तुम्ही दोघं एकत्र कसे आला? काय झालं सोहम, सांग तरी मला. अहो बोला ना, काय झालं? काय झालं? काय कोणी नीट सांगेल की नाही? काय झालं सोम्याला? अभिजित, राजे साहेब, राजे साहेब, हे तुमचं पाकिट. हो. तुम्ही आमच्या पोलीस स्टेशन मध्ये विसरला होता. इन्स्पेक्टर साहेबांनी तुमच्या मागोमाग पाठवलं. हा. अभिज किचनला गेलो होतो, तिथून त्यांनी मला इथे पाठवलं. बरं, साहेबांना थँक्स सांगा. थँक्यू साहेब.
हे बघ आसावरी, सोहम, तू पोलीस स्टेशन मध्ये होतास का? तू पोलीस स्टेशन मध्ये का होतास? पोलीस स्टेशन मध्ये होता, तुम्ही तिथून घेऊन आलात त्याला? हे बघ आसावरी, मी तुला सगळं सांगतोय, तू शांत राहा जरा. हे बघ आसावरी, मी पोलीस स्टेशनलाच गेलो होतो